नमस्कार. ग्रंथ सूक्त सत्र 11वे. सूत्र लोकमान्य बाळगंगाधर टिळक. लोकमान्य बाळगंगाधर टिळक असं सूत्र धरून ग्रंथसूक्तच्या 11व्या सत्रांमध्ये पुस्तकांचा विचार करत असताना टिळक म्हटल्यानंतर जे एक दुसरं व्यक्तिमत्व जरा सुद्धा नजरेआड करून चालत नाही असं व्यक्तिमत्व म्हणजे महात्मा गांधी किंवा महात्मा मोहनदास करमचंद गांधी. आणि त्यामुळेच आपलं आजचं पुस्तक ज्येष्ठ गांधी भक्त आणि गांधीवादी साहित्यिक नरेंद्र चपळगावकर यांचं लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी नेतृत्वाची सांधेजोड. नरेंद्र चपळगावकर लिखित लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी, आणि या पुस्तकाचं उपशीर्षक आहे नेतृत्वाची सांधेजोड. या पुस्तकाचे प्रकाशक आहेत समकालीन प्रकाशन. नोव्हेंबर 2020 मध्ये 196 पाने आणि 250 रुपये किमतीच्या या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. या पुस्तकाचे संपादक किंवा प्रकाशक हे समकालीन प्रकाशन आहेत आणि त्याच्यावरती संपादकीय संस्कार प्रकाशकाच्या भूमिकेतनं आनंद अवधानी यांनी केलेले आहेत. पण या पुस्तकाची अर्पण पत्रिका ही मात्र राजहंस प्रकाशनाशी निगडीत असलेल्या श्री व सौ दिलीप माजगावकर आणि श्री व सौ सदानंद बोरसे यांना केलेली आहे. म्हणजे अर्पण पत्रिका आणि प्रकाशन यांच्यामधली ही एक प्रकाशकांची सांधेजोड अधोरेखित करणारं असं नरेंद्र चपळगावकर यांचं लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी नेतृत्वाची सांधेजोड हे पुस्तक. या पुस्तकामध्ये एकंदरीतच 5 प्रकरण आहेत, पण त्याला प्रकरण असं म्हटलेलं नाही किंवा या प्रकरणाला त्यांनी काही पद्धतीमध्ये नावं दिली आहेत अशातलाही भाग नाही. म्हणजे काल जसं अशोकराव मोडकांचं पुस्तक बघताना आपण पाहिलं की त्याच्यामध्ये सुद्धा स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर अशी 3 व्यक्तिमत्व होती. मग त्यातली पहिली 3 प्रकरणं सावरकरांबद्दल, स्वामीजी विवेकानंदांबद्दल होती, 5 प्रकरणं टिळकांबद्दल होती आणि मग 4 प्रकरणं विवेकानंदांवरती होती. अशा स्वरूपाने नरेंद्र चपळगावकर यांचं हे पुस्तक जात नाही. 5 वेगवेगळे पैलू 5 वेगवेगळ्या भागांमध्ये गेले जातात आणि वेगवेगळ्या आकाराच्या या भागांमध्ये, कारण काही भाग 53 पानांचे आहेत, काही भाग 31 पानाचे आहेत, काही भाग 28 पानाचे आहेत, चौथा भाग 35 पानांचा आहे आणि 5वा भाग पुन्हा 45 पानांचा आहे. मग या 5 भागांमध्ये 5 वेगळे पैलू घेऊन त्या प्रत्येक पैलूंमध्ये लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांची तुलना, साम्य आणि विरोधाभास असं नरेंद्र चपळगावकर मांडणी करत जातात. या पुस्तकाला अनुक्रमणिका नाही, या पुस्तकामध्ये प्रकरणांना नावं नाहीत, पण या पुस्तकाच्या शेवटी आणि प्रत्येक प्रकरणाच्या अखेरीला नरेंद्र चपळगावकरांनी दिलेले वेगवेगळे संदर्भ हे अत्यंत मनापासून लक्षात घ्यावेत अशा स्वरूपाची गणित आहेत. म्हणजे यातले काही मुद्दे वाचक म्हणून, श्रोता म्हणून आपल्याला पटले नाहीत तर त्या संदर्भाच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपण आपल्या विषयाची मांडणी स्वतःच्या मनाशी करू शकू अशा आशयाचं पुस्तक म्हणजे नरेंद्र चपळगावकर यांचं लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी नेतृत्वाची सांधेजोड हे पुस्तक. या प्रकरणातनं किंवा या पुस्तकातनं नरेंद्र चपळगावकरांनी आपल्या समोर मांडलेले मुद्दे हे असे आहेत की लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी या दोघांचंही नेतृत्व हे राष्ट्रीय नेतृत्व होतं आणि असं राष्ट्रीय नेतृत्व त्यांच्या कार्यामुळे वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या लोकांनी त्यांना ते बहाल केलेलं होतं. पिढीजात नेतृत्व अशा अर्थानं त्यांना त्याचा वारसा हक्कानी ते मिळवलं नव्हतं, त्यांनी आपल्या कर्तृत्वानी आणि कौशल्यानी ते मिळवलेलं होतं. या दोघांचाही स्वभाव असा आहे की या दोघांच्या कार्यशैलीत आणि निदान काही मुद्द्यांमध्ये एकमेकांपेक्षा मतभेद होते किंवा एकमेकांशी मतभेद होते, पण दोघांनाही एकमेकांच्या गुणाचा आणि कार्याचा आदर होता आणि त्यामुळे आपले मतभेद जाहीरपणे टाळण्याकडे दोघांचाही कल होता. त्यामुळे आपल्या हयातीतच नंतरच्या काळामध्ये गांधीजींकडे नेतृत्व जाईल याची टिळकांना जाणीव होती आणि मतभेद असले तरी टिळकांच्या आधीच्या कार्यामुळे आपण हे कार्य आता वेगानं पुढे नेऊ शकू याची गांधींना पूर्ण कल्पना होती आणि या सामंजस्यामध्ये या दोघांच्या नेतृत्वाची सांधेजोड बेमालूमपणे आणि नकळत झाली. काही टिळक अनुयायांना ती पेलवली नाही,
त्यामुळे टिळकांच्या पश्चात एकतर या अनुयायी किंवा त्या विचाराचा अस्त झाला किंवा गंगाधरराव देशपांडे अशांसारख्या काही नेत्यांनी नंतरच्या काळामध्ये गांधीजींचं नेतृत्व स्वीकारलं. अशाही अर्थी या नेतृत्वाची सांधेजोड होती, अशी मांडणी नरेंद्र चपळगावकर लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी नेतृत्वाची सांधेजोड या पुस्तकामध्ये करतात. याच्या दोघांच्या काळाचा जर विचार करायचा झाला तर खरं सांगायचं म्हणजे 1915 ते 1920 अशा 5 वर्षाचाच काळ असा आहे की ज्याच्यामध्ये एकाच वेळेला आपल्या देशामध्ये महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळक हे कार्यरत होते. त्यातही 1915च्या सुरुवातीला महात्मा गांधी कायमस्वरूपी दक्षिण आफ्रिकेतनं भारतात परत आले आणि 1920 मध्ये टिळकांचं निधन झालं. पण 1919च्या उत्तरार्धापासून टिळकांची प्रकृती ढासळत गेली आणि टप्प्याटप्प्यानं सामाजिक आणि राजकीय कार्यातला त्यांचा वसा, वारसा आणि सहभाग हा कमी होत गेला. त्यामुळे कागदोपत्री दिसायला जरी 5 वर्ष झाली तरी प्रत्यक्षात 4-4.5 वर्षांचाच काळ असा आहे की टिळक आणि गांधी एकाच वेळेला देशात कार्यरत होते. आणि अशा वेळेला त्यांनी हातात घेतलेले मुद्दे वरवर करणी दिसायला परस्पर विरोधी वाटले तरी नंतरच्या काळामध्ये ते परस्पर पूरक ठरले, हे लक्षात घेण्याजोग आहे. आणि मग त्यातूनच काकासाहेब खाडिलकर आणि गंगाधर देशपांडे यांच्यासारख्या टिळक अनुयायांना गांधी विचाराशी आणि गांधी कार्याशी स्वतःला जुळवून घेणं सोपं झालं, हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. परंतु नरेंद्र चपळगावकरांनी आपल्या पुस्तकामध्ये अत्यंत खुबीनं हा विषय टाळला असला तरी जाणवणारी गोष्ट अशी आहे की टिळकांच्या कार्यानं साहित्यापासून सर्कशीपर्यंत आणि कलेपासून कीर्तनापर्यंत जशी राष्ट्रप्रेमाची धग गेली तशी सर्वसमावेशकता गांधींना साधता आली नाही. पण टिळकांपेक्षा भौगोलिक दृष्ट्या आणि टिळकांपेक्षा सामाजिक दृष्ट्या जास्त सर्वंकषता गांधीजींनी आपल्या कार्यातनं स्वातंत्र्य लढ्यासाठी निर्माण केली. हाही मुद्दा चपळगावकर मांडत नाहीत, इथे लक्ष वेधावंसं वाटतं. एकंदरीतच लोकमान्य टिळकांच्या बरोबरीनं हिंदू महासभेसारख्या अनेक गोष्टींचा अस्त झाला आणि त्यातनं गांधींचं नेतृत्व पुढे उभारलं. मग गांधीजींच्या नेतृत्वामुळे हिंदू महासभेचा अस्त झाला की टिळकांच्या निधनानंतर एकांगीपणाचं हिंदू महासभेला अस्तंगत व्हावं लागल्यामुळे गांधींना विनाअंकुश नेतृत्व मिळालं, याही मुद्द्याचा उहापोह पुरेशा प्रमाणात चपळगावकरांनी केला नाही तरी त्याचं सुतोवाच लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी नेतृत्वाची सांधेजोड या पुस्तकामध्ये नरेंद्र चपळगावकर करतात. नरेंद्र चपळगावकरांनी लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी नेतृत्वाची सांधेजोड या पुस्तकामध्ये प्रकर्षानं आणि फार सविस्तरपणाने मांडलेला मुद्दा म्हणजे टिळक आणि गांधी या दोघांच्याही नेतृत्वानं आपापसात एकमेकांविषयी आणि राष्ट्रकार्याविषयी दाखवलेलं तारतम्य हा विषय आहे. आणि मग या दृष्टिकोनातनं या दोघांचा एकत्रित विचार करायचा झाला तर लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी अशी तुलना किंवा साम्य शोधताना जाणवणारी गोष्ट म्हणजे या दोघांच्या राष्ट्रीय विचाराच्या संकल्पनेमध्ये समानता आहे. या दोघांनाही त्यांची त्यांची राष्ट्रीय स्वातंत्र्याची संकल्पना आणि ते मिळवण्यातली प्राधान्यक्रम याच्याबद्दलची पुरेशी स्पष्टता आहे. या मुद्द्यांचा समावेश या त्या दोघांच्यात मतभेद नाही, पण या मुद्द्यांचे प्राधान्यक्रम मात्र दोघांचे वेगळे आहेत आणि ज्याला त्याला आपल्या शैलीनं काम करू द्यावं असा एकमेकांकडे पाहण्याचा या दोघांचा दृष्टिकोन आहे. या दोघांनाही व्यक्ती स्वातंत्र्य आणि मत स्वातंत्र्य निदान वर करणी तरी मान्य होतं, हे मान्याला वाव आहे. लोकशाही संकल्पनेवरती या दोघांचीही आढळ निष्ठा आहे असं चपळगावकरांचं मत आहे. याबाबत काही जणांचे मतभेद जरूर होऊ शकतात, पण एकंदरीतच लोककेंद्री राजकारण आणि सामाजिक ऐक्य या गोष्टीवरती लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांच्यात असलेलं मतैक्य या दृष्टिकोनातनं विचार करताना लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी नेतृत्वाची सांधेजोड हे पुस्तक आवर्जून वाचावं असं नक्की आहे.
आणि त्यामुळेच अशा विचारसरणीला सामोरं जाताना याचं प्रतिबिंब कार्यामध्ये आणि प्रतिसादामध्ये कसं पडत राहतं, यातनं महर्षी विठ्ठलरामजी शिंदेसारखं कार्य उभं राहतं का, आणि महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्यासारख्या समकालीनांचा गांधीजींकडे आणि टिळकांकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होता, आचार्य जावडेकरांचा दृष्टिकोन कसा होता, अशा अत्यंत वेगळ्या पैलूंची ही चर्चा नरेंद्र चपळगावकर या पुस्तकामध्ये करतात. आणि त्यातनं आचार्य जावडेकरांनी जसं वर्णन केलंय तसं टिळक आणि गांधी यांचं कार्य, म्हणजे लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांचं कार्य वरकरणी काही वेळेला परस्पर विरोधी वाटलं तरी परस्पर पूरक होतं, आणि त्यातनं सामाजिक आणि राजकीय स्वातंत्र्याकडे आपल्या समाजाची आणि पर्यायानं राष्ट्राची वाटचाल सुरू राहिली. हे निर्विवाद सत्य आणि आशा आशयाचं पुस्तक म्हणजे नरेंद्र चपळगावकर यांचं लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी नेतृत्वाची सांधेजोड. मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथ सूक्त.